नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रात आणि मराठी भाषेमध्ये जे जे नवं ते सगळं आपल्याला महाराष्ट्राला सांगायचं आणि म्हणून माझा व्यक्तिशः भूतावरती अजिबात विश्वास नाही. मी तुमच्यासारखाच विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवणारा व्यक्ती आहे. पण याचा अर्थ इतिहासामध्ये भूताविषयी काही लिहिलेलंच नाही का? अख्खं पुस्तक हे बघा, अख्खं पुस्तक भूतावरती आहे पूर्ण. आजच या पुस्तकाचं लोकार्पण आहे किंवा प्रकाशन आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत जे माझ्याबरोबर येतात, योगेंद्र उर्फ राज चंद्रकांत मेमाने. राज, स्वागत. थँक्यू सो मच. सो राजची ग्रंथ परंपरा बरीच मोठी आहे. पेशवेकालीन जेजुरी, पेशवेकालीन पंढरपूर, मोडी कागदपत्रामधील दावडी, निमगाव, देवगिरीची लढाई, महाराजांचे गड, दुर्गखंड 1, मराठ्यांचे आरमार, त्यानंतर महाराजांचा रायगड, मराठेकालीन मौजे पाल आहे ते, आणि मग बरेच पुरस्कार राजना मिळाले. आणि ह्या एवढ्या मोठ्या पुस्तकामध्ये भूताशी निगडीत असलेलं अर्थकारण अख्ख्या गावात, मला हे फारच राज कमाल वाटली. हे गावच अख्खं भूत सोडत होतं. हा म्हणजे ॲक्च्युली याच्याकडे कसं पाहिलं पाहिजे एक इतिहास अभ्यासक म्हणून, की आत्तासुद्धा आजच्या काळात पण आपण बघतोय, लेटेस्ट उदाहरण आहे की देवाधर्माच्या नावाखाली किंवा भूताखेतांच्या नावाखाली अनेक ठिकाणी गावागावांमध्ये शहरांमध्ये फसवणूक होते. किंबहुना मी जर तुलनात्मक अभ्यास केला तर त्या काळामध्ये किमान समाज तेवढा पुढारलेला नव्हता किंवा आधुनिक जगाशी किंवा आधुनिक शोध नव्हते लागलेले. त्यामुळे समाज वैचारिक दृष्ट्या तेवढा प्रगल्भ नव्हता. ज्या हजारो वर्षापासून ज्या संकल्पना होत्या भूतखेतांविषयीच्या, त्याच तो कॅरी करत चाललेला होता, म्हणजे त्या घेऊन पुढे चालला होता. त्यामुळे मला मोडी कागदपत्रांमधून ज्या गोष्टी येतात त्याविषयी फार आश्चर्य वाटत नाही. पण तुम्ही जे म्हणालात की गावागावात, तर त्यावेळेस भूत आपले म्हणजे कुणीतरी भूत सोडली आहेत किंवा भूत सोडणं हे अगदी रोजच्या जीवनातला एक सर्वमान्य आणि खूपच सर्वसाधारण गोष्ट होती. आणि ते हजारो कागदपत्र सोडणं म्हणजे काय, इतकी सगळी कागदपत्र, म्हणजे अशी एक मान्यता होती की बाबा, म्हणजे त्याच्या भूत सोडण्याचे प्रकार आहेत की म्हणजे भूत सोडली म्हणजे काय झालंय, म्हणजे आजारी पडलाय माणूस आणि मग तो आजार बरं होत नाही, मग कोणीतरी माझ्यावर भूत सोडलंय, माझं आर्थिक नुकसान झालं, अशा गोष्टी. तर मग ते ज्या म्हणजे सोप्या भाषेत मी त्यामध्ये असंही लिहिलंय की ज्या घटनांची उकल मानवी बुद्धीला होत नव्हती आणि मग ती भूत कुणीतरी सोडलीत, अशी ती एक त्यामागची त्यांची एक भावना होती किंवा ती मान्यता म्हणूयात आपण त्याला, त्या काळातली मान्यता होती. पण मग गावाच्या गावात दुसऱ्या गावावरती भूत सोडायची म्हणजे एक गाव दुसऱ्या गावावर भांडणातून होत होती, भांडणामधून होत होती किंवा काही सीमेचा कजिया असायचा, म्हणजे जी आपली गावाची शीव असते त्या भांडणातून भूत सोडली जात होती. अशा अनेक घटना घडत होत्या जे ऐकायला थोडंसं मजेशीर वाटतं. अतिशय रंजक पुस्तक आहे इतिहासातील भूतावळ. तुम्ही आजच हे मागवा. आणि मी नेहमी असं म्हणतो की जे जे नवं, जे जे वेगळं आणि ज्याचा खरोखर कारण कसं आहे की तुम्हाला इतिहासकालीन भूताच्या नोंदी काय होत्या, समाज कसा विचार करत होता, हे एकदा समजलं. मी अनेक वेळेला म्हणतो की इतिहास कळल्याशिवाय वर्तमान कळत नाही. आणि मग वर्तमान नीट कळला की मग आपल्याला भविष्यात काय होऊ शकतं त्याचा अंदाज येऊ शकतो. सो या इतिहासातल्या भूतावळ्या इतक्या रंजक आहेत. खरं तर मी त्यातले काही प्रसंग तुम्हाला राजकडनंच ऐकवणार आहे. पण ते प्रसंग ऐकवण्याच्या आधी मला फार तुमच्या या अनुक्रमणिकेमध्ये एकच फार इंटरेस्टिंग वाटलं, त्याची सुरुवात आपण करू. भूतांच्या नावाखाली लबाडी. हो, पण पुढं तुम्ही असं लिहिलंय, इतर पण महत्वाची भूतावळ. भूतांची भूतावळ आहे कशी? भूतावळ म्हणजे भूतावळ म्हणजे काय म्हणतो आपण, भूतावळ हा शब्द, ती संकल्पना काय आहे की वेगवेगळे प्रकार भूतांचे, किती प्रकार असे म्हणजे डॉक्युमेंट्स मधनं जे येतात ते आत्ताच्या आधुनिक समाजात तर अनेक प्रचलित आहे. पण आपण कागदपत्रांचा जर विचार केला 18व्या शतकात, तर त्यामध्ये सामान्य भूत, ओके, त्यानंतर ब्रह्मसंबंध किंवा ब्रह्मराक्षस ज्याला म्हणतात, मुंजा येतो, नंतर खवीस येतो. असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याच्याशी संबंधित अनेक नोंदी येतात. ते केवळ गावांमध्येच येत नाहीत, तर काही त्या काळामध्ये किल्ल्यांवर पण अशा नोंदी असल्याच्या, म्हणजे त्याविषयीच्या नोंदी किंवा तो जो समज म्हणूयात आपण की ती किल्ल्यांवर पण त्यांची ठिकाणं होती, खवीसाचं ठिकाण होतं. हे अर्थात हे 18व्या शतकातले, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे 1750 नंतरच्या बहुतांश नोंदी आहेत त्या. सो तो तत्कालीन समाज जीवनाचा एक अविभाज्य भाग होता असं म्हटलं तरी काही हरकत नाही. भूतावळ म्हणजे ही संकल्पना काय की भूतांचे वेगवेगळे प्रकार, मग त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या वेगवेगळ्या घटना किंवा कथा ज्या कागदपत्रांमधून आलेल्या आहेत की त्यांचं मान्यता आहे की ही घटना घडलेली आहे. मग की समजा
अमुक अमुक व्यक्तीने एखाद्या व्यक्तीवरती भूतं टाकली, व त्याला कळलं कसं, तर ते शोधण्यासाठी काय प्रक्रिया होती त्याच्या पण सगळ्या नोंदी आहेत. पण मग असं जेव्हा एखादं पुस्तक येतं तेव्हा त्याचा तात्कालीन समाजाचा सामाजिक अभ्यास महत्त्वाचा ठरतो. तसंच समाज म्हणून त्या समाजाची सायके किंवा मानसिकता काय होती हे समजलं की मग आपल्याला ही भूताबद्दलची जी काही वदंता आहे, ज्या काही कहाण्या आल्या त्या कळायला मदत होते. पण असं पुस्तक लिहावं असं का वाटलं? ॲक्च्युली त्याच्या मागे एक व्यक्ती आहे, जे माझ्याकडे काही मोडी कागद लिप्यांतरासाठी 2022ला घेऊन आले. त्यांचं नाव आहे विजय धुपकर. त्यांच्या खाजगी संग्रहातले काही कागद होते, ते छापले त्याच्यामध्ये. त्यामध्ये ब्रह्मराक्षसाचा उल्लेख आलेला आहे आणि भली मोठी कथा आहे ती. त्या वतनावरून जे भांडण झालं होतं त्याच्यावरून भूत सोडणं वगैरे असे प्रकार झाले आणि शेवटी त्यातला ज्या कथा सांगा बरं ती, मग तिथून सुरुवात करू. थोडीशी मोठी आहे. देवगड तालुक्यातल्या एका गावातल्या वतनाचं जे भांडण होतं, कोकण आलाच इथे. हां, भांडण होतं आणि त्या ज्यांचं मूळ वतन होतं त्यांचे एक नातेवाईक त्यांच्याकडे आज त्यांच्या मूळ राहत्या गावी काही राजकीय आक्रमणं झाल्यामुळे ती गावं उजाड पडली, म्हणून ह्यांच्या आश्रयाला आले. यांनी त्यांना आश्रय दिला, गावाच्या सीमेबाहेर एक घरसुद्धा बांधून दिलं आणि त्यांच्याकडे त्या गावचं ज्योतिष कुलकर्णी पण होतं किंवा उपाध्ये पण वतनदारी. हां, तर उपाध्यपण म्हणजे काय, गावातल्या पूजा ज्या असायच्या, गावच्या देवाच्या, कोणाच्या घरी वास्तुशांत, लग्न असेल, ह्या सगळ्या पूजा सांगायचा मान त्यांचा होता. मग आपल्यातलं काही त्यांना रोजगारासाठी आपल्याकडच्या काही पूजा त्यांनाही देऊ केल्या. कालांतराने ह्या माणसांनी असं सांगायला सुरुवात केली, हे वतन माझं आहे. आणि त्यांच्यात ती पहिली कलहाची ठिणगी पडली. मग गावकऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला आश्रय दिला असताना तुम्ही ह्यांचं मूळ वतन आहे, तुम्ही का त्यावर दावा सांगताय. त्यांनी ते काय ऐकलं नाही. मग अजून एक तिसरी व्यक्ती मध्ये आली. आपल्याकडे एक जनरली असतं बघा, कान भरणाऱ्या व्यक्ती असतात, तशी एक तिसरी अजून एक व्यक्ती मध्ये आली आणि त्याने कान भरलं. त्यांनी त्याचे कान भरले की बाबा आता हे काही सामान्य प्रयत्न करून होणार नाही, त्यामुळे तू मानतुका कर. हा एक शब्द फार इम्पॉर्टंट, मानतुका, किंवा त्याचाच अजून एक त्याचा येतो मानता. त्या काळात अशी समज होती की स्थानिक काही देवी देवता असतील त्या ठिकाणी जाऊन मानतुका करायच्या की माझं हे काम होऊ दे, ह्याच्या मागे भूतिक उपद्रव सोडून दे, देवतांपाशी असणारे भूतगण, आणि ते मला साध्य होऊ देत. त्यांनी मानतुका तिथे जाऊन केल्या 5 ठिकाणच्या वेगवेगळ्या गावांना. आणि हे जे होते मूळ वतनदार, विधी असेल ना मानतुका? हा, विधी आहे, पण मी तो त्यात आय हॅवंट मेन्शन इन टू दॅट, मी त्यात तो मेन्शन नाही केला. काय विधी आहे तो? देवापाशी कलम बांधतात किंवा त्याला काही गोष्टी अर्पण करून ती एक मेथड आहे, ज्याला आपण थोडंसं काय म्हणतात, एक मंत्रतंत्र सॉर्ट ऑफ अशा गोष्टी. सो त्याने ते केलं आणि मग ज्यांचं मूळ वतन आहे त्यांच्या पत्नीला त्रास व्हायला लागला. त्यांना आजारी पडायला लागली, तिच्या अंगामध्ये ते भूत पेशंटचा त्रास व्हायला लागला. सो त्यांनी गावच्या देवाला देवस्की केली. तिथं कळलं की ह्या माणसाने केलं. मग त्यांना सगळ्या गावकऱ्यांनी बोलून घेतलं की तुम्ही हे का केलं वगैरे. नाही म्हणे, मी वारून देतो, म्हणजे त्याची वारावर करतो मान्य, पण काही झालं नाही. मीनवाईल ही व्यक्ती दुसऱ्या वेगवेगळ्या देवस्थानांमध्ये गेली, पण ते काही उपयोग झाला नाही. आणि एकदा ते असेच बाहेर गेलेले असताना, म्हणजे पत्नीला घेऊन सेवेसाठी, त्यांनी परत वतन बळकावलं. हे परत आल्यावर यांना कळलं वतन बळकावले, ते वैतागले की म्हणजे हे सगळ्या गोष्टी, आणि ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन उपोषण करत बसले की आता मला हे सहन होत नाही हा खोटेपणा. तर त्यावर गावकऱ्यांनी त्या व्यक्तीला बोलवलं समोरच्या, ह्यांच्या ज्या नातेवाईकाला ज्यांनी वतन बळकावलं, आणि सांगितलं की तुम्ही हे काय सारखं वारंवार त्रास देताय, आणि तुम्ही जर म्हणता एवढंच खरं तर तुम्ही आता देवासमोर 4 चौघांसमक्ष सांगा की हे वतन माझंच आहे. तर त्यांनी तिथे देवासमोर एक असं सांगितलं की हे वतन माझंच आहे, आणि जर मी खोटा असेल तर माझी क्षित होऊ देत, म्हणजे माझा नाश किंवा ऱ्हास होऊ देत किंवा नुकसान होऊ देत. आणि तिसऱ्या दिवशी रात्री तो कुलिक होऊन, म्हणजे उलटी होऊन मेला. बहुधा ती रक्ताची उलटी असावी, कारण नॉर्मल उलटी नाही, तो मेला. तर ह्या माणसाला ही वॉजंट एक्सपेक्टिंग की असं काही घडेल. तो निराश झाला की म्हणजे ह्या वादाचा शेवट असा, कारण हा मुळात हा माणूस चांगला. मग गावकऱ्यांनी तरी समजावलं की तुम्ही आता तुमचं वतन हे केला, त्याचा निवाडा जो काय तो देवानी केला आहे. आणि मग यांनी हे चालू केलं. पण यांच्या त्या मानता वारलेल्या नसल्यामुळं पत्नीचा त्रास कमी होत नव्हता. म्हणून मग ते एका देवस्थानला, कोकणातमधल्याच एका देवस्थानच्याकडे, एक शंकराचं देवस्थान आहे, तिथे सेवेसाठी गेले. तिथे हा जो मेलेला होता, कानभट त्याचं नाव, तो ब्रह्मसंबंध होऊन त्याच्या पत्नीच्या अंगात आला. आणि तो म्हणाला की वतन माझे नसता मी तुम्हा धुपकरांवर कुभांड घेऊन ते माझे आहे असं म्हणालो,
आणि माझी वाट लागली. तरीसुद्धा माझ्या पुढच्या पिढ्यांना ते वतन साध्य होत नाही आहे. तरी माझी चूक झाली म्हणजे हे त्यांनी मान्य केलं, असं त्यात लिहिलंय, कागदपत्रात आहे. 16 पणी हकीकत येते. 16 पाणी पाणी एका भूताची 16 पाणी 16 पणी हा म्हणजे ती घटनाक्रम सगळा पूर्ण. आणि मग तरी आता तुम्ही माझी गत लावून द्या. मग यांनी त्याचं पिंडदान केलं. मग पुढे जाऊन त्या मानता वगैरे वारल्या असं ते. तर ते जे कागद आले होते तर मी त्याच्यावर एक शोधनिबंध पण मांडला होता की तत्कालीन सामाजिक जीवनाचा एक भाग म्हणून. आणि पुढे मी जसं किल्ल्यांवर काम करतोय सध्या मी आपल्या पुरालेखागारातल्या डॉक्युमेंट्सवरती, तर मग 1 आल्या 2 आल्या आणि जेव्हा माझ्या असं लक्षात आलं अरे या हजारो नोंदी आहेत. हा मी एक्झॅक्टली हेच विचारणार होतो की तुम्ही भूताच्या तपासलेल्या किती नोंदी आहेत? मी म्हणजे जेव्हा कागद काढले तो काही हजार नोंदी मी पाहिल्यात भूताच्या काही हजार. आणि हे मी अगदी जबाबदारीनं बोलतोय. अरे मी म्हणून मगाशी राज मेमानेची विश्वासार्हता माझ्या दृष्टीने फार चांगली आहे. हा व्यक्ती अभ्यास केल्याशिवाय काही बोलत नाही आणि जे बोलतो त्याच्यामध्ये तथ्य ठेवून, कारण सगळे पुरावे दिले बघा तुम्ही ह्याच्यात. बघा तुम्ही हे बघा कुठले कुठले पुरावे दिलेत. राजला थोडंसं मी थांबवलं मध्ये कारण ते गरजेचं आहे. मृगगडावरील भूतांचा उपद्रव, किल्ले आशेरी येथील नवी भूते, किल्ले लिंगाण्यावरील भूते आणि चेडा, पुण्यातील मांत्रिकास किल्ले कोहोजवर ठेवले अटकेत, कोहोजवरील नवे भूत, गुप्त चेडा आणि खबीस, किल्ले टकमकवरील बाबाजी ढमालाचे भूत, डहाणूच्या कोटातील विहिरीतील खबीस, विजयगड. सो असं राजने जवळपास इतके पुरावे दिलेले आहेत. आणि राजला मी मध्ये तोडलं कारण मला हे समजून हजारो म्हणजे हजारो आहेत. त्यातल्या मी काही शेकडो घेतल्या ज्या व्हरायटी ऑफ आहेत. मी मगाशी म्हटलं तसं भूत सोडलं जाणं, भूत ज्याला काय म्हणतात चालीची भूते बाळगणे असा शब्द येतो. बाळगणे, भूत बाळगणे काय पदरी वगैरे. एक्झॅक्टली, भूत बाळगणे व्यवसाय होता. आणि भूत काढणे हा पण व्यवसाय होता. आता त्याची एक थोडक्यात प्रोसिजर सांगतो आपल्या प्रेक्षकांना की आता मला कसं कळणार माझ्यावर भूत पडले. मला शंका आली, इंटरेस्टिंग आहे. मला शंका आली की माझ्यावर काहीतरी भूताचं आहे. तेव्हा मला पर्टिक्युलर आता समजा मला असं वाटलं तुम्ही माझ्यावर भूत टाकले, पण मी हाऊ आय एम गोइंग टू व्हेरीफाय दॅट. तर मी एकतर पर्सनली एखादं भूतवैद्य, शब्द परत रिपीट सांगतो, भूतवैद्य. जसं आपल्याकडे स्पेशालिस्ट आहेत वेगवेगळ्या आजारांसाठी, तर भूतं काढण्यासाठीचा भूतवैद्य किंवा ती भूतं पडली आहेत की ती कोणी टाकली आहेत काय केलं हे शोधण्यासाठीचे भूतवैद्य असायचे. थोडे सोप्या भाषेत सांगायचं तर भगत किंवा मांत्रिक आपण म्हणूयात त्यांना. आणि ते गावोगावी असायचे. तर मग मी जाऊन सरकारी कचेरीमध्ये, म्हणजे ती ज्याला शंका आहे तो सरकारी स्थानिक जी कचेरी असायची प्रांत कचेरी, तिथे जाऊन तक्रार केली जात असे. कचेरीतून मला समजा तुमच्यावर आहे शंका तर तुम्हाला बोलवलं जायचं, भूतवैद्याला बोलवलं जायचं, त्याच्याकडून व्हेरीफाय केलं जायचं की ह्या माणसानी खरंच भूत टाकली. मग ते कसं केलं जायचं तर ज्या गावातला हा निवाडा आहे त्या गावाची ग्रामदेवता आणि त्या व्यतिरिक्त 5-6 वेगवेगळ्या आसपासच्या गावातल्या ग्रामदेवता, त्याला पडथळं नेमून देणे. पडथळ म्हणजे बाहेरची थळं नेमून देणे. थळ म्हणजे स्थान, ठिकाण, देवस्थान नेमून देणे. तिथं जाऊन कौल लावला जायचा देवाला तिथल्या ह्याच्यातर्फे. मग कौल लावण्याचे मग वेगवेगळे प्रकार होते. मग त्यामुळे काही वेळेस देव अंगात येऊन सांगायचं. म्हणजे माझ्या पुस्तकात मी एक घेतलंय की 2 जणांची भांडणं झाली. हा म्हणत होता तू माझ्यावर भूत टाकलंय, तो म्हणत होता मी ह्यांनी माझ्यावर. कुठलं प्रकरण आहे हे? आय थिंक सुवर्णदुर्ग तालुक्यातलं आहे. तर त्या एका गावातल्या कालकाईला म्हणजे कालिका देवीला विनंत्या लावल्या, म्हणजे प्रसाद लावला. तर तिने निवाडा सांगितला भूतं यांनी टाकली आहेत म्हणून, आणि त्याच्यावरून त्यांना दंड केलेत. सो सरकारातून ह्याची दखल घेऊन पडथळ नेमून दिली जात होती. आणि मग ज्यांनी सोडलेली भूतं तर सांगितलं जात असे देवस्थानांमधून, त्याला वॉर्निंग दिली जायची की तू तुझी भूतावळ जी आहे ती वारून घे, म्हणजे 12 वार कर त्याची, आणि तुला दंड म्हणून एक पर्टिक्युलर अमाऊंट इथे भरायची. आणि तुला त्याचं निराकरण करून दिलं म्हणून तू नजर म्हणून, भेट म्हणून काही अमाऊंट सरकारात भरायची. सो एक लक्षात घेतलं पाहिजे, ह्याच्या मागे एक मोठं अर्थकारण आहे. भूतवैद्यकी हा व्यवसाय होता आणि तो मोठ्या प्रमाणावर म्हणजे एक उदाहरण. अंजनवेल तालुक्यामध्ये आता त्या काळातला ही समज आहे. कारण मी म्हटलं मगाशी तसं की आधुनिक समाजाचा किंवा आधुनिक कुठलाही ह्याचा स्पर्श नव्हता त्या समाजाला, आधुनिक गोष्टींचा. सो खूप प्रमाणात गोचीड पडायला लागली जनावरांवर. तर ते कोणीतरी भूतं टाकली असं समजलं जात होतं. किंवा तर अख्ख्या तालुक्यात, अंजनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोचीड झाली आणि माणसं आजारी पडायला लागली. मे बी ही त्यावेळेस आलेली एखादी महामारी असू शकेल, गुरांवरचा रोग असेल, पण त्या लोकांना ह्या गोष्टी नव्हत्या किंवा त्याच्यावरती औषध पाणी वगैरे अशा गोष्टी नव्हत्या. मग त्याची सरकारातून चौकशी केली गेली.
मग त्यावर असं कळलं की गावोगावच्या जे हे आहेत भूतवैद्य त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जी काय भूतं टाकलीत किंवा काय केले, तर त्यांच्याकडनं जवळजवळ 77 गावांमधून 825 रुपये दंड घेण्यात आलेला आहे. मी तुम्हाला टाकली म्हणून 1760च्या दशकातली गोष्ट सांगतोय. 825 रुपये. आता मी त्याची कॉस्टिंग सांगतो. 15 ते 18 रुपये तोळा सोनं होतं. तेव्हा किती दंड लावला? 825 रुपये सगळ्या 77 गावांमधून दंड घेतलेला आहे. की तुम्ही भूतं हे केली म्हणून. हां, तुम्ही टाकली. तुमच्या लक्षात आलं का की राजच्या ह्या पुस्तकाचं महत्त्व काय? आज समाजामध्ये भूताविषयीची जी काही अनामिक भीती आहे किंवा जे गैरसमज आहेत, गैरसमजच मुख्यत्वे, ते गैरसमज असण्याचं मुख्यच कारण हे आहे की आपल्या मध्ययुगीन कालखंडापासून कदाचित खूप आधीपासनं या भूताबद्दलचं एक अनामिक, काय म्हणू तुम्हाला, अनामिक अशा पद्धतीचं गूढ भीती, कुतूहल, भीती सगळं आपल्या मनात आहे. आणि म्हणून आजही भूत काही आपला पिच्छा सोडत नाही. पण राजनी एक फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली, भूत पदरी बाळगणारे लोक कोण होते? म्हणजे असे असायचे लोक की म्हणजे की जी भूतं काय, आता म्हणजे काय होतं, वैयक्तिक भांडणांमधून पण भूतं सोडली जायची. म्हणजे जमिनीचं भांडण असेल किंवा डोंगर तोडले, डोंगरावरची रानं तोडली म्हणून भांडण झालं, भूतं सोडली. तर मी त्याला जे टायटल देऊन आणि मी त्याचे प्रत्येकाचे पुरावे छापलेत मागं की हे घडले. आणि मी त्याच्याकडे कसा बघतो की मी इतिहास अभ्यासक या दृष्टिकोनातून सगळ्या बाजूनं त्याचा अभ्यास करून तशी प्रकरणं लिहिली आहेत की तत्कालीन संकल्पना काय होत्या, मान्यता काय होत्या, अंधविश्वास काय होता, विश्वास काय होता, श्रद्धा काय होत्या, अंधश्रद्धा काय होत्या, आणि मग त्याच्या मागचं अर्थकारण काय होतं. जसं घाबरणारी लोकं होती तशी भीती दाखवणारी पण लोकं होती. सो ते पण त्याही पण नोंदी सांगणं महत्त्वाचं होतं. आता काही नोंदी अगदीच अनाकलनीय आहेत. म्हणजे मी म्हणून ते एखादी अनाकलनीय नोंद म्हणजे एका गावामध्ये, गावाचं नाव सुवर्णदुर्ग, आता मला वाटतं राहटल का कार्टल असं काहीतरी नाव. ओके. तर त्या गावाच्या लगतच्या रानात एका माणसाची डेड बॉडी सापडली, प्रेत सापडलं. आणि ते प्रेत सापडल्यानंतर त्याला सगळं मूठ माती दिली, त्याला अग्निसंस्कार केला त्याचा जो काय असेल, आणि 12व्या दिवशी क्रिया केली. आता कोकणामध्ये काही समाजामध्ये एक क्रिया करतात ज्यामध्ये जसं आपल्याकडे दशक्रिया विधीला कावळा येतो, ते पिंड वगैरे मांडतात आणि कावळ्याने स्पर्श केला तर त्याला त्या जीवात्म्याला गती मिळाली अशी मान्यता आहे. नाही केला तर काहीतरी इच्छा राहिलेली आहे. तसंच एका समाजामध्ये असं घट वगैरे भरला जातो. घट तिथे पिंड ठेवली जातात, वरनं माळा सोडले जातात. काही एक विशिष्ट समाजाच्या माणसाला बोलून वाद्य वाजवून काही गाणी म्हटली जातात आणि त्या जीवात्म्याला आवाहन केलं जातं, तुझी काही इच्छा असेल तर ती येऊन सांग किंवा काय कर. तर तो तिथे उपस्थित असलेल्या कोणाच्या तरी शरीरात येतो, तो सांगतो काय. तर ह्या प्रकरणामध्ये असं झालं. असे 2 प्रकरणाचे 2 कागद आहेत. तर त्यांनी येऊन सांगितलं की गावातल्या महाद्या नावाच्या माणसाने मला मारून टाकलंय. तर आता हे म्हणजे हे काय अनाकलनीय. आणि मग पण ही गोष्ट गावकऱ्यांनी सांगितली नाही. मूळ नोंद अशी आहे, पण थोड्या दिवसांनी सरकारात कळल्यानंतर 18 घरं होती त्या गावात, छोटीशी वाडी वगैरे असेल, तर प्रत्येकी 1 रुपयाप्रमाणे 18 रुपये दंड घेतलाय गव्हर्नमेंट. तुम्ही हे गोष्टी, कारण सरकारचं लक्ष असायचं बारीक सारखं छोट्या घटना. मी समजा गावात राहतो आणि मी गाव सोडून बाहेर 4 दिवसांसाठी गेलो दुसऱ्या गावात, तिथल्या पाटलांनी पण सरकारात कळवायचं किंवा मी जाऊन तिथल्या पाटलाला कळवायचं की मी इथे राहायला आलोय 4 दिवस. ह्या नोंदी घेतल्या जात होत्या. हा सामाजिक इतिहास. हा व्यक्ती कोण आहे ज्याच्या नोंदी घ्यायच्यात? नाही, हा तिथला पाटील जो असायचा त्याला तुम्ही सांगायचा, समजा मी तुमच्या गावात आलोय तुमच्याकडे पाहुणा म्हणून, तर मी तुमच्या तिथल्या पाटलाला सांगितलंच पाहिजे की मी या पर्सनकडे 4 दिवस पाहुणा म्हणून राहायला आलो, किंवा मी गाव सोडून चाललं तर माझ्या पाटलाने माहित पाहिजे. अनामिक किंवा अनोळखी व्यक्ती जर आला असेल त्याची नोंद घेतली आणि जे कळवले नाही तर ते तुम्हाला ते दंडास पात्र व्हायचे. हे खूप छोट्या छोट्या काय इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणून मी म्हटलं की कुठल्याही बाबीकडं चिकित्सात्मक पद्धतीनं तुम्ही जेव्हा पाहायला लागतात ना, त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की भूत. बाय द वे राज, आता हे तुमचं पुस्तक हे अनेक मराठी मालिकांच्या लेखकासाठी मी ऍक्च्युली सांगायला हरकत नाही, मी त्याची एक वेबसिरीजसाठी मी स्वतः त्याची एक कथा लिहिलेली आहे, वेबसिरीज किंवा सिनेमासाठी. आय होप त्यातनं प्रबोधनच होईल म्हणून. नाही, चांगली म्हणजे थोडी कमर्शियल पण आणि चांगली पण. म्हणजे मी त्या ब्रह्मसंबंधाच्या हकीकतीचं मी शेवट असा लिहिलं आहे की आपल्याकडे जे सांगतात ना की सतत चांगली कर्म करावी, मी त्याचा शेवट असा केला आहे, लिहिताना असं लिहिलंय की पुढे जाऊन त्या ज्यांचं वतन होतं त्याच्या मानता, ज्यांनी जो ब्रह्मसंबंध झाला होता यांच्यावर खोटा आरोप घेऊन, त्याच्या पुतण्यानेच त्या मानता वारल्यात. आणि ह्यांना पण बुद्धी होती, हे चांगले होते मुळात,
ह्यांनी त्याचं पिंडदान करून त्याला. तर मी याच्यात असं लिहिलं की त्यांनी वाईट कर्म करून सुद्धा धुपकरांची सद्बुद्धी जागृत असल्यामुळे त्याला पुढे गती मिळाली आणि त्याच्याही म्हणजे त्यालाही पुढे गती मिळावी यासाठी त्याच्या पुतण्याने पुढे येऊन हे केलं. पण म्हटलं असं प्रत्येक वेळेस संधी मिळते असे नाही, म्हणून तुम्ही कायम चांगली कर्म केली पाहिजेत, कोणाचं वाईट करू नये. आत्तापर्यंतच्या सगळ्या तुमच्या उल्लेखामध्ये मुख्यत्वे कोकण प्रांत अधिक आलेला आहे. कोकण जास्त आहे, कोकणात नोंदी जास्त सापडतात, पण असं नाही आहे की कोकणातच आहेत, घाटावर सुद्धा आहेत. जसं मी म्हटलं, पुण्यातल्या एका मांत्रिकाला कोहोज किल्ल्यावर पाठवलं होतं. त्यांनी इकडे जादूगिरीची विद्या करून पेशव्यांच्या पागेतल्या एका माणसाला त्यांनी मारून टाकलं होतं. बर, ती काय कहाणी आहे? एक सिदोजी नावाचा माणूस होता पुण्यातला. मग तो पेशव्यांच्या पागेमध्ये काम करणाऱ्या एक मोराजी नावाच्या माणसाला त्यांनी जादूगिरीचे म्हणजे मंत्रतंत्र करून त्याला मारून टाकलं. सो मग त्याला अशी शिक्षा त्याच्या जातपंचायतीनं फरमावली की त्याचे पुढचे वरचे दोन्ही दात काढून टाकायचे. हो. हां. आणि ते अशासाठी की समजा अटकेत असताना सुद्धा मंत्रतंत्र विद्येचा दुरुपयोग करू नये म्हणून. कारण तुम्ही वरचे 2 दात काढल्यावर तुम्ही मंत्र नाही म्हणू शकत. ऑब्झर्व करा तुम्ही, प्रोनाऊन्सिएशन परफेक्ट येत नाही. आणि त्याला काही असं म्हणजे त्याची जादूगिरीची विद्या नष्ट व्हावी म्हणून असं ठराविक असं एक पाणी असतं पवित्र, ते पाजलं किती नष्ट होतं. पण तो म्हणाला की तुम्ही असं काही केलं तर मग मी दरोडेखोरांबरोबर येईन आणि तुम्हालाच मारून टाकेन. पेशव्यांना नाही त्या जातपंचायत. मग ते दिवाणात गेलं प्रकरण सरकारी याच्यात, आणि मग सरकारातून तीच परत त्याला शिक्षा फरमावली की याला कोहोजला नेऊन ठेवा आणि सेम शिक्षा तिथं हे करा. आणि ती तिथे ॲक्च्युअल अंमलात आणली. कोहोजवर तो 2-3 वर्ष अटकेत होता, नंतर त्याचा एक हात तोडून त्याला सोडून देण्यात आला. पण हे रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी तुम्ही म्हणालात की अनेक राजदरबारामध्ये ह्याचे काही स्पेशल डिव्हिजन होते भूतांचे? राज दरबारात नव्हत्या, प्रांत प्रशासनावर असायच्या. पण ती काय रचना होती? प्रांत प्रशासन कसं असतं की जसं आता सुभा म्हणजे प्रांत, मग त्या प्रांताच्या खाली अनेक तर्फ येतात, तर्फामध्ये अनेक गावं येतात. सो असं ते मराठा कालखंडातलं ते सेंट्रल गव्हर्नमेंट, आता सोप्या भाषेत सांगायचं तर सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, मध्यवर्ती सरकार आणि बाकीचे आणि जिल्हा वगैरे असं. सो मग ती त्या ह्याला म्हणजे गावात काही घडलं तर त्याला वाटतं की इथं न्याय व्हावा गावातल्या गावात, तर तो त्या गावच्या प्रशासनाला सांगणार. त्याच्यावर त्याला जायचं असेल तर तो प्रांत प्रशासनाकडे जात होता. सो पण मला नेहमी त्याच्याकडे मला जास्त यामागे अर्थकारण जास्त दिसतं. म्हणजे सरकारनेही काय आहे, त्या काळातले जे राज्यकर्ते होते ते सुद्धा त्या समाजाचाच भाग होते. जसं आत्ता आपल्यावर जी लोक राज्य करत आहेत ते आत्ताच्या आधुनिक समाजातले आहेत, त्यामुळं आत्ताच्या मान्यता संकल्पना याचा स्पर्श त्यांनाही असतो. तसंच त्या काळात होतं. त्यामुळे त्यांनी, आणि तो काळ काही आपल्याकडे पाश्चिमात्यांची काही एवढी मोठी काही वैचारिक हे नव्हती आलेली, जी 19व्या शतकात नंतर बऱ्याच घटना घडल्या. म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, ब्रिटिशांच्या ह्याच्यानंतर काय झालं, वैचारिक आदानप्रदान आहे किंवा 19व्या शतकात आधुनिकता ज्याला म्हणूयात, कारण तिकडे औद्योगिक राज्यक्रांती आणि अनेक घटना घडल्या. तर जशा नवीन नवीन गोष्टी भारतात आल्या त्याबरोबर विचारही आले, मग सामाजिक सुधारणा आल्या, अनेक घटना आहेत. सो ते अशा घडल्यात. राजच्या पुस्तकातला एक मुंजा नावाचं प्रकरण आहे बघा. त्या मुंजाचं तुम्ही बघा, त्यांनी ते जे काही चित्र चितारलंय, पण त्याच्यात पुढे बघा, कागदातून किल्ल्यावरील देवस्थानांच्या यादीत रामदास नावाच्या मुंजाचा उल्लेख येतो. या मुंजाचे स्थान किल्ल्याजवळ बांभर्डे गावानजीक असल्याचा उल्लेख इसवी सन 1781 ते 82च्या दरम्यान येतो. तसेच इसवी सन 1775 ते 76 सालात मार्तंड जोशी रायरेकर नावाच्या एका माणसास जादूगिरीचे म्हणजे तंत्रबंध प्रयोग करतो म्हणून धनगडावर जवळपास 10 महिने 9 दिवस कैदेत ठेवले होते. आणि पुढे राजनी त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, ठाकरी भूत, त्यानंतर विजयगडच्या हवालदारास उपद्रव, रसाळगडच्या किल्लेदारास न पडलेली भूते, कुंभारला घाटातील चौकीवर पडलेली भूते, बहिरवगड किल्ल्यातील घेऱ्यातील भूते, भैरवगड किल्ल्यातील झालेली गोचिडाची कहाणी त्यांनी सांगितली, पित्रे जागवली, देवगडावरील भिकाजी मयेकर यांच्यावर सोडलेली भूते वगैरे. त्यानंतर मृतगडावरील भूतांचा उपद्रव. पण याच सुरुवातीला तुम्ही लोहगडावरील भूतांची जत्रा सांगितली. बऱ्याच किल्ल्यांवरती वार्षिक ज्या जत्रा व्हायच्या त्यामध्ये मरीची जत्रा एक असायची, ज्याला मरी म्हणजे जरी मरी येऊ नये म्हणून त्यासाठी स्थानिक देवतांना जत्रा केल्या जात होत्या. तसेच भूतावळींचा उपद्रव होऊ नये म्हणून पण जत्रा केली जाते, लोहगडावर केली जात होती वर्षातून एकदा. मग ते दहीभात वगैरे टाकायचे तिथे बिखरून, किंवा
काही प्राण्यांचे बळी देणं वगैरे ते हे होतं. ती मान्यता होती की भूतखेतांपासून किंवा किल्ल्यावरच्या लोकांना, कारण अशा अनेक किल्ल्यांवरती उल्लेख आहेत की भूतांचा उपद्रव झाला. म्हणजे मृगगडावरच आहे. काय कहाणी आहे ती? मृगगडावरती भूतांचा उपद्रव किल्लेदाराला झाला आणि लोकांना होऊ लागला. सबब मग पेणवरनं 2 भूतवैद्य आले. बोलवले आणि भूतांची स्थापना केली. स्थापना म्हणजे काय की त्यांना एका जागेवर शांत केलं. तुम्ही शांत राहा. मग त्याला जत्रा करून बळी वगैरे देणं असं ती पद्धतच होती. अर्थात मी पुन्हा सांगतो की हे 18व्या शतकात आहे. अर्थात त्यावेळेला आरोग्य व्यवस्था इतक्या नीट नाही आहे. आपल्याकडे शिक्षणाचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. नगण्य अगदी विशिष्ट वर्गाच्या पुढे ते शिक्षण गेलेलं नाहीये. बरोबर. तर तेव्हा त्या अंधश्रद्धेपोटी तुमच्या लक्षात आलं की भूत ही संकल्पनाच कशी दृढ होत गेली, ज्याने आजही आपला पिच्छा सोडलेला नाहीये. मी नेहमी म्हणतो, म्हणजे मी पुस्तकाची सुरुवातही अशी केली की जगातल्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. सजीव निर्जीव. आपल्याकडे दगड पण असेल तर तो काउंट केला जातो कधीपासून आहे काय. तसाच भूतखेत जी आहेत ह्या ज्या संकल्पना आहेत ज्या हजारो वर्षांपासून, कारण अनेक धर्मग्रंथांमध्ये सुद्धा त्याला मान्यता आहे. सो पण त्यांचा मध्ययुगातला, मी स्पेशली 18व्या शतक म्हणेन, 18व्या शतकामध्ये या संकल्पनांचा जो इतिहास आहे कागदोपत्री, त्याच्यावर हे भाष्य करणारं पुस्तक आहे. श्रद्धा काय होत्या, अंधश्रद्धा काय होत्या, मान्यता काय होत्या, अर्थकारण काय होतं. सो ते सगळ्या बाजूनी हे पुस्तक म्हणजे एखाद्या हॉरर चित्रपट किंवा वेबसिरीज सारखं भीतीदायक नसून ते अभ्यासपूर्ण लिहिलेलं पुस्तक आहे. आणि त्या अभ्यासपूर्ण पुस्तकातलं एक प्रकरण मला फार महत्त्वाचं वाटलं. प्रकरण क्रमांक 7. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सांगितलेली पोटाळण्याची क्रिया किंवा थोरले माधवराव पेशवे यांचे निवाडापत्र आणि एक आज्ञापत्र. थोरले माधवराव पेशवेंचं एक निवाडपत्र आहे 1761 सालचं. राजापूर जो आहे आपलं विजयदुर्ग तालुक्यातलं, तर त्या काळातला विजयदुर्ग तालुका, तिथल्या एका वतनाचा तो निवाडा आहे. तो पहिल्यांदा त्या वतनाविषयीचं जे भांडण आहे ते कान्होजी आंग्रेंकडे गेलं होतं. तर त्यांनी ते वतन म्हणजे ज्याचं म्हणणं होतं की हे वतन माझं पुरातन आहे आणि अमुक अमुक व्यक्तीनं बळकावलंय. तर त्याला त्या दोघांना सांगितलं की तुमच्यापैकी जर तुम्ही म्हणताय ते वतनामधली झाडं, नारळाची झाडं, माडाची झाडं ही आमची आहेत, तर तुम्ही पोटाळण्याची क्रिया करा. आता क्रिया म्हणजे काय, क्रिया दिव्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हा जो काही प्रकार आहे दिव्य म्हणजे काय, ज्यावेळेस दोघंही सांगतायत 2 गोष्टी आणि पुरेसे पुरावे उपलब्ध नसतील तर अशा वेळे दैवी शक्तीला तुम्ही म्हणजे त्याला केंद्रस्थानी ठेवून विशिष्ट प्रकारची क्रिया करायची. त्यानुसार मग त्याचा निवाडा केला जात होता. शिवकाळामध्ये पण ही गोष्ट झाली. एका दिव्याला, ज्याला रवा दिव्य म्हणतात, पालीच्या खंडोबाला झालेलं आहे ते मौजे पालच्या पुस्तकात मी घेतलंय. ते पूर्वी प्रकाशित होतं पत्र. तर तिथेच प्रत्यक्ष शिवाजी महाराज हजर होते. कालभार पाटील आणि ते भूताच्या विधी नाही, भूताचं नाही, हे दिव्य वेगळे. मी दिव्याचा प्रकार सांगतो. तर दिव्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. रवा दिव्य आहे, ऐरण दिव्य आहे, नदीची क्रिया आहे. तर पोटाळण्याची क्रिया ही मी सुद्धा फर्स्ट टाइम वाचली आहे. तर मला पहिले कळलं नाही म्हणजे पोटाळण्याची, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पोटाळणे. त्याचं शब्दकोशांमध्ये अर्थ शोधला तर पोटळणे असा मूळ शब्द आहे. त्याचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट पोटाशी धरून क्लाइंब करणे, म्हणजे चढणे, वर चढणे. सो आपण नारळ किंवा माडाला चढताना असं त्याला कवेत घेऊनच चढतो वर, जे लोक वर चढतात. मग त्यांनी सांगितलं तर त्यातला जो खरा वतनदार होता तो तयार झाला. आणि मग त्यांनी त्या झाडापाशी जाऊन तिथे सांगितलं हे मूळ वतन माझं आहे आणि मी ही पोटाळण्याची क्रिया करायला तयार आहे. आणि तो सरसर चढला. म्हणजे आता इथे ते नारळाचं झाड वगैरे हे पवित्र मानतात आपल्याकडे. सो जणू काय ते झाडच खरा असेल त्याला चढू देईल, बाकीच्या देणार नाही. सो हे झालं आणि त्याच्यानंतर ते वतन त्याला मिळालं. पण पुढे जाऊन समूह परत एकदा त्याच वतनाविषयी थोरले माधवराव पेशव्यांच्या काळामध्ये काही हे वाद झाले. आणि मग जो दुसरा व्यक्ती होती त्यांनी ह्यांच्यावरती काही भूत सोडली वगैरे वगैरे. त्यातला भूत हा पार्ट फार कमी आहे. पण मला असं वाटलं की निवाडे करताना किंवा निवाडे होत होते त्याची मूळ कारणं काय होती भांडणांची. आणि मग असं जसं पोटाळण्याची क्रिया ही वेगळी आहे. म्हणजे आजपर्यंत मी काही लाख मोडी डॉक्युमेंट्स वाचलेत, पण पोटाळण्याची जी क्रिया आहे किंवा हा जो काही दिव्याचा प्रकार तो पहिल्यांदा आहे. आणि मग थोरले माधवराव पेशव्यांनी सगळ्या गोष्टी त्या पुढच्या काळात हे घेतल्या, लक्षात घेऊन मुद्देसूदपणे त्याचा निवाडा केलाय. सो एक राज्यकर्ते पण अशा काय निवाडा केला माधवराव पेशवे?
सगळ्या गोष्टी तपासल्या, कारण नंतरच्या काळात जो प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, त्या ज्या माणसांनी वतन बळकावलं होतं त्याला ॲक्च्युली ते वतन करायला दिलेलं होतं की तू ते वतन सांभाळ. त्यांनी तुळाजी आंग्रेंकडे जाऊन त्यांना खोटी कागद दाखवून स्वतःच्या नावावर परत ते वतन करून घेतलं होतं. आणि मग जेव्हा माधवरावांनी विचारलं सगळं असं असं आहे, मग जुने सगळे दाखले पाहिले, दोघांचेही दाखले बघितले. ह्याला म्हणाले तू तुळाजी आंग्रेंकडनं जे पत्र आणलं म्हणून ते कुठे आहे, तर तो म्हणाला वाळवीने खाल्लं आहे. ओके, मग ते भलं मोठं आहे तो पत्र. आणि मग ते सगळे त्यांनी दिले की मुख्य मुद्दे काय आहेत ते हे मूळ वतन ह्यांचंच आहे आणि ह्याच्या पूर्वजांनी जी पोटाळण्याची क्रिया केली होती त्याला हा सुद्धा हजर होता हे मान्य करतोय तो. मग त्याला विचारलं तू वादच का उभा राहिला, तो म्हणला नाही आमचं बोली झाली होती ना म्हणून. ते म्हणले बोलणी झाली म्हणजे वतन तुझं नाही होत. आणि मग त्याला सांगितलं तुझी भूतं टाकलीत, आणि तो म्हणाला तर मी भूतं वगैरे काही सोडली नाहीत. तर मग ते स्थानिक प्रशासनाला त्याची पडथळ नेमून देऊन तर ते पण खरं निघालं की याने भूतं सोडली आहेत असं. म्हणजे न्याय निवाड्यासाठी भूतांचा मुख्यत्वे वापर झाला आहे. हा, म्हणजे खरं आहे का नाही हे बघण्यासाठी. आणि मग ते करून त्यात दिले. त्यात म्हणजे तो निवाडा खरं चांगला आहे आणि ऐकण्यासारखं आहे. त्यात माधवराव असं लिहितात की मूळ वतन आहे यांचं खरं आहे, ह्याच्याच पूर्वजांनी पोटाळण्याची क्रिया केली आणि हा त्यावेळी हजर होता आत्ताचा जो वादी आहे तो. त्यामुळं हा काही विषय नाही. आणि नुसतं बोलणं झालं म्हणजे वतन असं होत नाही. आणि तो जे म्हणतो की तुळाजी आंग्रेंनी मला पत्र दिलंय ते तो दाखवत नाही म्हणतो वाळवीने खाल्लंय, त्यामुळं ते पत्र काही ग्राह्य धरता येणार नाही. आणि भविष्यात जरी त्याने असं कुठलं पत्र येऊन उभं केलं तर ते पत्र ग्राह्य धरलं जाणार नाही. इंटरेस्टिंग आहे. बारीक गोष्टी असतात. न्यायनिवाडे कसे होत होते हे पाहणं पण खूप छान पुस्तक आहे. असा अभ्यास कोणी केलेला नाही. अखिल भारतीय पातळीवरती कोणी केलाय का भूतांचा? नाही, काही इंग्रजीमध्ये वगैरे आहेत पुस्तकं, पण मराठा कालखंडातल्या ह्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी काही कागद प्रकाशित होते पण सलग कागदपत्र घेऊन भूतक कोणी नाही. किती कागदपत्र तुम्ही म्हणालात? शेकडो? मी काही हजारो वाचले त्यातले. आता हे बघा, हे पुस्तक आहे 208 पानांचं. त्यातलं लिखाणाचा जो पार्ट आहे तो 92 पान आहे आणि वरचे सगळे मोडी कागद लावलेले आहेत आपण. कारण आपण बोलतोय त्याला पुरावा लावणं हे जास्त महत्वाचं आहे. बघा ना किती मोठे पुरावे लावलेत राजनी. कालकाईनं सांगितले भूतिक उपद्रव देणाऱ्यांचे नाव, मगाशी म्हटलं गावच्या देवाला केलेला नवस न फेडल्याने झालेला दासीचा मृत्यू, म्हशीबरोबर आलेले भूत व खवीस, भूते सोडून निर्वंश करणे, राईट, चोरी केले समजू नये म्हणून केलेली मानतूक, भिकाजीराव पवार यांच्या भूताच्या त्रासामुळे झालेले आजारपण, भूतामुळे गुरावर गोचिड पडली वगैरे वगैरे. आता हे सगळं बघितल्यानंतर साधारणपणे सामाजिक स्थिती याला मुख्यत्वे कारणीभूत हे लक्षात येतं. पण भूत प्रसन्न करणे ह्याच्यासाठीचा विधी काय, किंवा भूत काढून टाकणे ह्याच्यासाठीचा नाही, विधी ॲज सच असे अगदी खूप इन डिटेल नाही आलेले कुठे. काही गोष्टी आलेल्या आहेत पण मी वैयक्तिक मानतुका लावणे किंवा कलम बांधणे जो असायचा तर पण ते मी नाही छापलं. त्याची 2-3 कारणं मला वैयक्तिक वाटतात की मे बी समाजात चुकीचे संदेश जाऊ नयेत त्यांनी. हां, आणि आत्ता तर काय झालंय, म्हणजे अगदी मी थोडंसं बोलीन या विषयावरती. आत्ता भोंदू बाबा आणि ही सगळी जी काही प्रकरणं थ्रू आउट चालू आहेत, तर काही प्रकरणांमध्ये भूतांची भीती घालून पण, म्हणजे फक्त त्या भोंदू बाबा, इतर पण टीव्हीवर बघताना की तुमच्यावरती भूत सोडलेलं आहे, हे केलंय ते केलंय. सो ही भीती घालून लोकांना मूर्ख बनवणे हा आत्ताचा धंदा आहे. पण त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी पण आहे. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण नाही का, आपलं कर्म चांगलं आहे तर सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. मग कशाला. तुमचा वैयक्तिक विश्वास आहे भूतावरती? अवघड प्रश्न. मी थोडा उपासना, म्हणजे मी गुरु परंपरेतला आहे, मला ह्यातल्या खूप डिटेल गोष्टी माहिती आहेत. पण तो विषय ह्या पुस्तकाशी संबंध. पण कारण मी जेव्हा इतिहास अभ्यासक म्हणून बसतो तर मी काय उपासना करतो, मी कुठल्या धर्माचा आहे, मी कुठल्या जातीचा आहे, हे माझ्या डोक्यात कधीच नसतं. अदरवाईज तुम्ही इतिहास अभ्यासक नाही आहात असं मला वाटतं. तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला कागद काय सांगतोय, म्हणजे मी मोडी लिपीवरती काम करणारा माणूस आहे, कागद जेवढं सांगेल तेवढंच मी बोललं पाहिजे. माझ्या वैयक्तिक मान्यता किंवा पूर्वग्रह दूषित असू नये इतिहासकारानं, हे जे रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये आम्ही शिकलोय ते पाळणं. हां, बाकी तशा आपण खूप गप्पा मारूया, म्हणजे मला त्या गोष्टी. पण या सगळ्यातली थोडीशी हृदयद्रावक वाटलेली किंवा अतिशय रंजक अशी भूताची कहाणी एक इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सगळीच भूतं काही भीती दाखवणारी किंवा त्रास देणारी. एक आपलं मालाड जे आहे मुंबईच्या, तर मालाड त्यावेळेस ते हे होतं. तर मालाडला एक व्यक्ती होता, त्याची पत्नी मेली आणि ती गेल्यानंतर ती भूत झाली. पण ती जखीण झाली, असा शब्द आहे जखीण, कारण ती सवाष्ण गेली. एखादी सवाष्ण स्त्री जर मेली तर तिला ती म्हणजे भूतयोनीत गेली तर तिला हाडळ किंवा जखीण झाली असं मान्यता आहे आपल्याकडे वर्षानुवर्ष.
पण ती जखीण झाली असली तरी ती तिच्या भावाच्या घरी त्याच्यावरील मायेनं गेली असा उल्लेख आहे कागदात, की भावावर प्रेम होतं म्हणून भावाकडे गेली ती. सो म्हणजे प्रेमळ भूत असं मी ज्याला म्हणेन, काइंड ऑफ. कुणीतरी कोणाच्या प्रेमात पडलंय असं प्रेम नाही असं तरी असू शकतं, सुदैव आपलं असं नाहीये नशीब नाहीतरी डॉक्युमेंट. एखादी आणखी मोठी सिरियल आली ऑलरेडी अनेक सिनेमांमध्ये ह्या गोष्टी आहेत. हो, अरे आपल्याच हिंदी सिनेमांमध्ये पालेकर खूप आहे. सरांनी एक चांगला हो. चित्रपट केलाय, पण अर्थात त्याच्या तो मागचं हा शाहरुख खानचा तो वाला, मस्त तो राणी मुखर्जी, पहेली ना, पहेली. पहिली सुंदर सुंदर चित्रपट सिनेमा. आहे, सुंदर सिनेमा. पण ह्या सगळ्या मागे जे अर्थकारण आहे त्याचा तुम्ही अनेक वेळेला ओझरता उल्लेख, अर्थकारण किती मोठं आहे याचं? बऱ्यापैकी आहे. मी जसं म्हटलं मग 825 रुपये तुमच्या अकाउंटला जमा झाले ना सरकारचे दंड म्हणून. त्यांनी जराबाई बस म्हणजे आता नुसतेच भूतांच्या नावाखाली गुन्हे घडत होते का नाही, तर मला असं वाटतं की त्यावेळेसचे जे काही स्थानिक जे अधिकारी असतील ते हुशार होते. त्यांना माहिती होतं त्यावेळेस समाजाचं सामाजिक क्रांती आणणं वगैरे हा काही प्रकार, ती कॉन्सेप्ट तशी तेवढी काही रुजलेली वगैरे नव्हती त्यांना. सो त्यांना माहिती आहे बरं, ते पण त्याच समाजाचा भाग आहे, त्यामुळे त्यांचाही साहजिक विश्वास होता या गोष्टींवर की भूत आहे वगैरे. पण मग भूत येऊन मला तक्रार केली, मी हाऊ आय एम गोइंग टू व्हेरीफाय. मग जे काही वर्षानुवर्ष प्रचलित गोष्टी आहेत, भगत आहेत, मांत्रिक आहेत, मग दे यूज टू बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट, म्हणजे स्थानिक गव्हर्नमेंट आहे, स्थानिक जे प्रशासन आहे त्यांच्याकडून त्यांना बोलावलं जात होतं. व्हेरीफाय म्हणजे त्याची खातरजमा करून घेतली. काही प्रकरणात असं पण आहे की लबाडी केली, हा खोटं सांगितलं यांनी, भूतं सोडली वगैरे, प्रत्यक्षात भूतं निघालीच नाहीत, मग लबाडी करणाऱ्या माणसाला पण दंड केलेला आहे. सो त्यांना हे माहिती होतं की मग सरकारी जरब पण होती त्याच्यावरतून, आणि त्यातून मग आता जरब कशी बसणार, शेवटी गोष्टी पैशाशी येतात. आता त्या काळामध्ये तुम्हाला जर 40 रुपये दंड केला तर यू कॅन इमॅजिन केवढी मोठी गोष्ट, मोठी अमाऊंट. सो अशा दंडाच्या रकमा मग सरकारी तिजोरीत पण येत होतं, आणि मग त्या माणसालाही जरब होती, बसत होती, ज्याचं निराकरण करून दिलं तोही खुश. सो हे गणित आहे. मी असं म्हणत नाही खूप मोठं अर्थकारण असेल, पण एक महत्वाचा भाग होता. पण जवळपास प्रत्येक गावात नोंदी दिसतात, हो जवळपास आपल्या घाटावर पण दिसतात. आहेत. म्हणजे एक नाशिक जिल्ह्यात घडलेली घटना आहे. रामशेज किल्ल्याच्या आसपासचं एक गाव आहे. तर त्या गावातला एक माणूस होता, तो कोकणामध्ये बैल खरेदीसाठी गेला. तर बरोबर जाताना गावातल्या एका माणसाला घेऊन गेला. आल्यावरती ह्या बरोबरच्या माणसाने जो घेऊन गेला होता बरोबर, त्याच्या भावाला असं सांगितलं, अरे ह्यानी तुझ्या विरुद्ध तिथं जाऊन जादूगिरीची विद्या केली. खोटं सांगितलं, आणि त्या दोघांमध्ये भांडणं झाली. मग ह्यांनी चौकशी केली की तुला कोणी सांगितलं बाबा मी तुझ्यावरती जादूटोणा केला. त्याने सांगितलं तू ज्याला बरोबर घेऊन गेला होता त्याने सांगितलं. मग ते त्याला बोलावलं, पंचायतीकडे तक्रार केली, आणि मग त्याला फटकावल्यावर तो कबूल झाला, हो मी खोटं बोललो. तो अशाही घटना घडत होत्या, खोटेपणा, लबाडीच्या घटना. त्याचं एक वेगळं प्रकरण घेतलंय मुद्दा, की माझं वैयक्तिक मत असं आहे की ह्या पुस्तकाकडे बघताना भूतपिशाच, भूतखेतं या आणि त्या तत्सम ज्या काही संकल्पना आहे यांचा कागदपत्रात असलेला इतिहास, की त्यावेळेसच्या मान्यता काय होत्या त्या, तेव्हाही भूतखेतांच्या नावाखाली लबाड्या, म्हणजे एक फार इंटरेस्टिंग आहे, मी सांगतो ती 2 मिनिटात घेतो. महादाजी पंत दांडेकर नावाची व्यक्ती रेवदंडा किल्ल्यात राहत होती. आता ही घटना आत्ताच्या काळातल्या बंधुभावांना कशी रिलेट करते बघा. तर त्याच्या घरात काही त्रास होत होता, तर त्यांनी भूतिक उपद्रवाचा जाणता म्हणून एका माणसाला बोलवलं, आणि तो म्हणाला, हो हा तुझ्या घरात भूतिक उपद्रव आहे, मी ही भूतं सगळं काढतो, पेटीत बंद करतो, आणि तुझ्या घरात आपण खड्डा खणून त्यात ती बंद करून टाकूयात, पण त्यासाठी तुझ्या घरातलं सोनं लागेल ते बंद करणं. तर या गाढवाने त्याला 16.25 तोळ्याचं सोनं दिलं त्याच्या हातात आणून. ते त्याने एका पुडीत बांधलं, ते पेटीत घेतलं, काय थातूर केलं असेल. त्याला म्हणाला जा धूप घेऊन ये. तर तो मे बी आतल्या खोलीत गेला असेल धूप आणायला, पुडी काढून खिशात टाकली, पेटी बंद केली, पुरली, आणि जाताना शिवाय त्याच्याकडनं 50 रुपये म्हणाला जरा उसने दे, घेऊन गेला. ह्याला लेट का होईना काहीतरी क्लिक झालं, त्याने ते खडून बघितलं तर सोनं नाहीच त्याच्यामध्ये. मग त्यांनी तक्रार केली. मिनवल्याने काही सोनं विकलं होतं. त्याला बोलवलं, त्याला तिथल्या म्हणजे जो कोण ठाणेदार अंमलदार असते त्यांनी त्याला 4 फटके दिले. तो कबूल झाला, हो मी सोनं लुबडलंय. आणि मग जे सोनं घेतलं त्याला ताब्यात देऊन टाकलं. उरलेले काहीतरी 125 रुपये बाकी होते, ते खंडानं ठरवून दिले की तू एवढ्या मुदतीत त्याला द्यायचेस, तसं लिहून घेतलं त्याच्याकडनं. आणि मग टोटल रकमेच्या
1/4 रक्कम तुला आम्ही एवढं वसूल करून दिलेलं आहे, ती तू सरकारात जमा कर. तो असे नाही होत ते. मला सांगायचा हा आहे, आता तर फार सध्या लेटेस्ट प्रकरण खूप आहेत आपल्याकडे बाबा लोकांचे. नाही आता तुमच्या ह्या सांगण्यात ना तेव्हाही कसे खरात होते बोंदू खरात अगदी, तेव्हा अगदी. कसे होते, आणि तो पगडा आज जे लोक म्हणतात ना की महिला कशा फसल्या वगैरे, ती मानसिकता आजही आपली कायम आहे. हम्म. आणि त्याच्यातनंच ती मानसिकता दूर करायची असेल तर पण- राज पण- मेमाने यांचं हे पुस्तक तुम्ही आवर्जून विकत घ्या. मला एकच गोष्ट फक्त ॲड करीन मी, म्हणजे त्या काळात हे घडत होतं हे मान्य करतो आपण, कारण तुम्ही म्हणालात मगाशी तसं शिक्षण वगैरे नाही, हे आरोग्याचे समस्या, प्रश्न आहेत. अशा अनेक गोष्टी होत्या. आत्ता आपण मंगळावर आपली यानं गेली आहेत आणि आपण स्टील त्याच्यातच आहोत. त्याचं कारण आहे की आपल्याला जो मानसिक वेगळ्या पद्धतीच्या समस्या आहेत, आपल्याकडं मानसिक आजार नावाचा जो प्रकार आहे तो माहित नाही खूप लोक. लोकांना अजिबात, म्हणजे लोकांना असं वाटतं मी मानसिक उपचार घेतो आहे म्हणजे मला काहीतरी एक ठार वेड लागलंय किंवा समाजात माझ्याकडे मी वेढा झालोय म्हणून बघितलं जाईल, नंबर 1. आणि त्यामुळं ह्या ज्या डॉक्टर राजेंद्र जगदाळेंनी खूप चांगलं सांगितलं, ते स्वतः बॉटनीचे प्राध्यापक, विज्ञानाचे अभ्यासक, 40 वर्ष त्यांनी कोकणातल्या भूतांचा शोध घेतला. परवा ती मुलाखत आम्ही रिलीज केली. त्यांनी काय सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही जंगलामध्ये जाता आणि ऑक्सिजनची मात्रा कमी होते रात्रीच्या वेळेला, ज्यावेळेला कार्बन डायऑक्साईड खूप मोठ्या प्रमाणात झाडं सोडतात, त्यावेळेला तुमच्या मेंदूतल्या रासायनिक क्रियेमध्ये गडबडी व्हायला सुरुवात होते आणि त्यातनं तुम्हाला भ्रम होतात. आता म्हणाल तर तुम्ही म्हणाल की अरे काय आहे, पण वैज्ञानिकदृष्ट्या म्हणाल तर चिकित्सक पातळीवरती हेच बरोबर आहे जे राजनी सांगितलं की तेव्हाही असंच घडत. हो, राज यांचं हे पुस्तक आवर्जून विकत घ्या. मी तुम्हाला म्हणालो की ह्या प्लॅटफॉर्मवरती अशा सगळ्या चांगल्या बाबी की ज्या महाराष्ट्राला पुढं घेऊन जातील त्या तुम्हाला पाहायला मिळतील. शब्दसंग्रह मी विचारणार आहे राजला, पण राज आता हे पुस्तक लोकांना खरेदी करायचं आहे, हाऊ ऑनलाईन घरपोच मिळेल. काही नंबर वगैरे तुमचा? ते नाही, माझं नाही, मी माझी सगळी पुस्तकं पुस्तकवाला अँड कंपनी त्यांच्याकडनं ऑनलाईन ठेवली. बरं, लोकांना तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर देऊ शकतात त्याच्यावर. कुठला नंबर आहे का? माझा त्याच्यात आहे, पुस्तकात नंबर दिलेला सांगा आहे. आता तुमचा प्रकाशन नंबर. माझंच आहे, सांगा. 915-600-2429 915-624-29 हा माझा नंबर आहे. राजला तुम्ही आणि संपर्क करा. मुक्तपणे प्रतिक्रिया द्या. तुम्हाला माझ्या बोलण्यातलं काही आवडलं नाही तरी ते तुम्ही बिनधास्तपणे मांडा, असाच कारण आपण अभ्यास आहे. लोकशाहीमध्ये आहोत. मतभेद असू शकतात, मनभेद नसावेत. अगदी मी सहमत आहे राशी, आणि म्हणूनच या प्लॅटफॉर्मवर त्याचे सगळे विषय तुम्हाला दिसतात. एक विषय राहिलाय, तो भूत या संकल्पनेशी निगडीत असलेला शब्दसंग्रह. तो किती प्रकारचा म्हणजे जाखीन वगैरे वगैरे? जखीन म्हणजे ते जखीन. आहे, मुंजा आहे. मुंजा. मुंजा म्हणजे एखाद्या मुलाची मुंज झाली आणि सोडमुंज होण्याच्या आधी जर त्याला मृत्यू आला काही कारण, तर आणि तो जखीन मुंजा म्हणजे जातो. जी मुंजा जी हडळ असते तिला जखीन म्हणतात. म्हणजे जी सवाष्ण स्त्री गेली आणि समजा तिला भूतयोनी प्राप्त झाली, म्हणजे ती भूत झाली असं मानलं गेलं, तर ती तर जखीन ती तशी मान्यता होती. मुंजा. मुंजा ब्रह्मसंबंध म्हणजे एखादा विद्वान ब्राह्मण तो काही कारणामुळे भूतयोनीत गेला तर तो ब्रह्मसंबंध, म्हणजे ब्रह्मसंबंधाचे अनेक उल्लेख 19व्या शतकामध्ये अनेक जे संत परंपरा होऊन गेली वेगळे, दत्त संप्रदाय वगैरे, त्यांच्या त्या सत्पुरुषांच्या चरित्रांमध्ये खूप येतात पुढे? असे उल्लेख. ब्रह्मसंबंध, खवीस खवीस हे 2 त्याच्या संकल्पना आहेत. एक खवीस मुळात ही संकल्पना असं मानलं जातं की ती हापसाण म्हणजे हापशी जी आहेत ना, त्या देशातून आलेली ती कॉन्सेप्ट आहे. आफ्रिकन हा म्हणजे काय की मुस्लिम व्यक्ती मृत पावली आणि जर ती भूतयोनीला गेली तर ती खवीस म्हणतात. आणि तसंच गावोगावी आता ते मी लहानपणी पण ऐकलं होतं की पैलवानाच्या भूताला पण खवीस म्हणतात. पुढे खवीस, ब्रह्मसंबंध, मुंजा. वेताळ हा भूत नाहीये, पण वेताळ हा भूतांचा राजा किंवा शिवगण आहे, हा भूतांचा तो अधिपती असतो. म्हणून आपल्याकडे गावोगावी वेताळांची मंदिर आहेत, किंवा किल्ल्यांवर पण खूप किल्ल्यांवर वेताळाची मंदिरं आहेतच. ते डॉक्युमेंटेड आहे सगळं आपल्याकडे. नंतर चेडा. पण चेडा हा जो प्रकार आहे ना, त्याच्याविषयी खूप वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याचं लिखित स्वरूपात असं नाही, चेडा असा शब्द येतो किंवा चेडाचार करणे म्हणजे मी जे काही त्याचा अर्थ घेत, जो खूप गोष्टी ऐकल्या किंवा एक साधारण डॉक्युमेंटमधनं जे काही प्रतीत होतो अर्थ, तो असा की एक शक्तिशाली पिशाच्च वगैरे किंवा ते गण या सदरात पण येतात काही देवता असं मानतात. पुन्हा म्हटलं तसं की त्याच्याविषयी अशी पर्टिक्युलर अशी व्याख्या, मुंजा म्हटलं तसं, तो मुलगा सोड मुंजा. नंतर मानतुका ठेवणे एखाद्या देवस्थानात किंवा याच्या ठिकाणी जाऊन की अमुक अमुक व्यक्तीचं वाईट व्हावं म्हणून ती मानतुका ठेवणे. तो असे खूप त्याचे एक पहिले प्रकार आणि संकल्पना. किंवा भूतवैद्य म्हणजे कोण असं, भूतिक उपद्रव म्हणजे काय, चेडाचार काय, वडाचार असा एक शब्द येतो, वडाचार किंवा वेडाचार असे पण शब्द येतात. सो ते आहे. आणि ते हे कागदोपत्री आहे. हे का दिलेलं आहे कारण लोकांना माहिती व्हावं की ह्या काय
म्हणजे त्यावेळेसच्या श्रद्धा होत्या, अंधश्रद्धा होत्या, हम्म. जे असेल ते. मी एक वाक्य त्यात लिहिलंय, भूत आहे किंवा नाही आहे याच्यावर शतकानुशतक युगानुयुग वाद आहेत, 2 मत प्रवाह आहेत आणि मला असं वाटतं ते जगाच्या अंतापर्यंत चालत चालूच राहतील. राहणार. मी म्हणत नाहीये की भूत आहे नाही, तो ज्याच्या त्याच्या मान्यतेचा गूढ प्रश्न. गोष्टीचं आपल्याला खूप आकर्षण पण आहे. काय आहे ते थँक्यू मांडलंय. सो मच राज. त्या गूढ गोष्टीचा उकल करण्याचा प्रयत्न ऐतिहासिक दस्त, ऐवज, पुरावे ह्याच्या माध्यमातून केला आहे आणि मला वाटतं की तो महाराष्ट्रातला वेगळा प्रयोग असल्यामुळे तुम्ही तुमच्या संग्रही ठेवावा. ज्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आवडतो त्यांनी तर आवर्जून ठेवा. ज्यांना भूत या संकल्पनेविषयी काहीतरी गूढ वाटतं त्यांनी जरूर हे वाचावं आणि त्यांच्या मनातली जी संकल्पना आहे त्यात आणखी स्पष्टता येण्याच्या दृष्टीनं हे उपयोगी पडेल. थँक्यू राज. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय.